आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 1 मिनिट. मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. ठीक आहे, तू जा भेटायला, पण तुझ्या डोक्यात नेमकी काय कल्पना आहे ती तरी सांग. हे बघ, तुला अजूनही पैशाची गरज आहे बरोबर. हा, तू हे पैसे मागायला माईकडे जायचं. पण माई का देणार मला? कारण ते पैसे मला सुंदरीसाठीच हवे ना, सुंदरीची मदत करायला हवेत. देणार, नक्की देणार. कारण तू जसं मला सांगतोयस की तुझ्यामध्ये हा जो बदल झालाय तो माईनेही नोटीस केला असणार. ती तुला पैसे देईल, पण एका अटीवर. कोणत्या? ती तुला एक काम करायला पाठवेल. काम? माई तुला एक पॅकेज दे. त्या पॅकेज मध्ये माल असेल. काय? हो, ते पॅकेज घेऊन तू डिलिव्हरीसाठी जायचं आणि जिथे जाऊन त्या माणसाला तू भेटशील तर तिकडे मी रेड हँडेड त्याला पकडेन. त्याला मी माफीचा साक्षीदार करेन आणि मग माईला आपल्यापासून कोणीही वाचवू शकणार. काय काम होतं माई? अरे वा, लगेच तयार झालास काम करायला. हा, म्हणजे आता पैसे हवेत तर काम करायलाच पाहिजे ना. सांगा ना माई, काय काम होतं? हा, एक पार्सल पोचवायचं होतं. अच्छा, बरं, कुठे पोचवायचंय आणि काय आहे त्या पार्सल मध्ये? जरा पर्सनल आहे, महत्वाचं आहे ते. आम्हाला कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी होती त्यासाठी, म्हणून तुला निवडलंय. शीतल सांगेल तुला कुठे आणि कसं पोचवायचं ते. चालेल माई, मी 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 पोचवेन. ओके. माई, तुम्ही त्याची का मदत करताय? आपण त्याला अडकवणार होतो ना, संपवणार होतो ना त्याला. आणि 1 मिनिट, हे पार्सल वगैरे म्हणजे तुम्ही त्याला मालाचं पार्सल देणार आहात का? नाही 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 माई, तो जर आपल्या क्लायंटकडे गेला आणि पुढे चालून आपल्याला एक्सपोज केलं तर? आणि हे सावी ऑपरेशन वगैरे हे सगळं खोटं नाटक आहे त्याचं. मला 100% खात्री आहे, याला सुंदरीला सोडवायला पैसे पाहिजे. तुला जे कळतंय ते मला कळत नाही असं वाटतंय का तुला? मग का? तो स्वतःहून अडकायला आलाय आपल्या जाळ्यात. म्हणजे त्याला जे आपण मालाचं पार्सल देत आहोत ना, ते घेऊन तो जिथे जाणार आहे त्याची वाट बघत तिथे पोलीस बसलेले असणार. तो पोचला रे पोचला, पोलीस त्याला पकडणार आणि त्याने पोलिसाला बघून पळण्याचा प्रयत्न केला, पोलीस त्याचा एन्काउंटर करणार. बिचारा आदित्य वाईट मरणार आहे ना. हा चांगला मुलगा होता माई, हो ना? ये. झालं सगळं बोलणं? मिळाली तुमच्या प्रश्नांची उत्तरं? हो, सगळं झालं. तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. चला. आनंदाची बातमी दिली धनंजय. मला खात्री आहे सायलीच तुमच्यासाठी योग्य मुलगी आहे. हो नाही, खरंच सायलीचं प्रेम कळायला मला वेळ लागला, पण आता अजिबात वेळ जाऊ द्यायचा नाहीये मला. हिच्यासारखी सुंदर मुलगी आणि हिच्यासारखी आई आरोहला शोधूनही सापडणार नाही. हो ना सिया? सिया नाही हो, तिचं नाव सायली आहे. नाही आई, सिया. चुकून बोललात का धनंजय? कम ऑन सिया, आता खोटं कशाला बोलायचं?
आई ही सिया मॅथ्यूज. हे काय करताय तुम्ही? कमॉन सिया, अगं आता तुझ्या घरची सून होणार आहे, ट्रान्सपरन्सी तर हवी ना. हा हो की नाही? मला लक्षात येत नाहीये, नीट सांगाल का काय आहे धनंजय? का तुम्ही टेन्शन घेता? मी सांगतो, या तुम्ही या. नाही धनंजय, तुम्ही मला आधी सगळं सांगा. आई अहो मी सांगतो ना. तर ही सिया मॅथ्यूज, सिया ती ऍक्च्युली एका स्मगलिंग केस मध्ये अडकली होती. स्मगलिंग? हो, ऍक्च्युली काय झालं, आणि आता प्रश्न फक्त इतकाच आहे की तिने या घरामध्ये यायच्या आधी किंवा आपलं लग्न ठरण्याआधी हिने विश्वासात घेऊन ही गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे होती, हो नाही? पण ठीक आहे, ते बरं झालं की मी DCP आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी कळल्या. जन्मभर आपण अंधारात राहिलो असतो. पण आई, तसं ही बिचारीकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता ना. तिलाही प्रेमाच्या माणसांची गरज होती. म्हणजे भयंकर आहे हे सगळं. तू आम्हाला सगळं खरं सांगायला हवं होतं सायली. आई 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 हे बघा, ही सिया मॅथ्यूज आहे आणि ही गोष्ट मी एक्सेप्ट केली आहे. तुम्हालाही हवंय ना की आमचं लग्न व्हावं, मग ही गोष्ट तुम्ही पण एक्सेप्ट करा की ही सिया मॅथ्यूज आहे. आई एक विनंती आहे प्लीज, म्हणजे आता हे जे आपण लग्न करतोय तर हे प्लीज आपण ना जसं तामझाम नको करूया, थोडक्यात उरकूया. म्हणजे कसं वेळही वाचेल आणि खर्चही वाचेल. हा काय सिया, बरोबर ना? काय झालं म्हणजे तुम्ही दोघीही गप्प झालात एकदम? बरोबर ना सायली? सॉरी आय मीन सिया. हा आपण उद्याच कोर्ट मॅरेज करूया. व्हॉट्स इट? उद्या? नाही, खूप घाई होतीये. मी चुकीच्या मुलीवर विश्वास ठेवतेय का? हे सगळं भयंकर वाटतंय. नाही, विचार करायला हवा. हा अचानक काय एवढी घाई करतोय आणि एकदमच हे सगळं काय नाही सांगून टाकलंय? काय झालं, तुम्ही दोघी गप्प झालात एकदम? धनंजय खूप घाई करतोय असं होत नाहीये का? धनंजय, मला वाटतं आपण घाई करण्यात काही अर्थ नाही. शांतपणे या सगळ्यावर विचार करूया. आई आता विचार काय करायचा यात? सगळ्या गोष्टी तर क्लिअर झाल्यात आपल्याला, हो की नाही? जो मेन अडथळा होता म्हणजे सुंदरी, जिने फक्त आणि फक्त माझा वापर केला, ती आज जेलमध्ये, जिच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा येऊ शकला असता. ती आमचं लग्न थांबवू शकली असती. पण आता तोही अडथळा राहिलेला नाहीये. आम्ही लग्न करू शकतो. सुंदरी बरोबर वागलीये का? ही मुलगी म्हणजे माझ्याकडे या सगळ्यांना मारायला फक्त एक दिवस आहे. सिया काय म्हणणं आहे तुझं? हा धनंजय, आपल्याकडे